हाय, मी अक्षता. नुकतेच घरी आले होते. डोकं खूप दुखत होतं म्हणून म्हटलं आज आल्याचा चहा करू. सहसा मी चहा टाळते कारण गोड बंद आहे म्हणून. पण केव्हा तरी वाटलं तर मी गुळाचा चहा नक्की घेते. कधी-कधी ना काही सुचत नसतं त्यावेळी आल्याचा चहा खरंच खूप भारी काम करतो. नाही का? चला पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यात आता आलं ठेचून टाकू आणि त्याला चांगलं उकळू देऊ 2 मिनटं. चहा उकळू दे तोपर्यंत चला दिवाबत्ती करून घेऊया. संध्याकाळी किती उशीर झाला ना घरी यायला तरीही मी दिवाबत्ती करते कारण पहिल्यापासून सवय लागली आहे. तर आता आपण दिवाबत्ती करून घेऊया देवापुढे. इथे मी एका हातामध्ये फोन पकडला आहे म्हणून दिवा उचलताना थोडी भीती वाटते आहे. आपण आता हा दिवा देवासमोर ठेवून देऊ. आपली दिवाबत्ती करून झाली आणि तुम्ही बघितलंत का, हे आहेत माझे स्वामी. तसं तर स्वामी सगळ्यांचेच असतात पण माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहेत. अरे आपला चहा होता ना गॅसवरती, मी विसरूनच गेले. आता चहा चांगला उकळला आहे, आल्याचा वास पण खूप मस्त येतो आहे. ह्याच्यामध्ये आहे ना मी थोडासा गूळ टाकून घेते. एक तुकडा दालचिनी आणि 2 लवंग पण टाकूया, छान चव येते. गूळ टाकला आहे थोडासा. आता गूळ टाकून चहाला आपण थोडा वेळ उकळू देऊया आणि मग आपला चहा तयार होईल. तर या माझ्यासोबत तुम्ही देखील चहा प्यायला. थोडीशी चहा पावडर पण टाकून घेऊयात. आपला चहा उकळून मस्त तयार आहे. ह्याला चांगला कलर पण आला आहे. मी ह्याच्यामध्ये चहापूड पण टाकली आहे बरं का. आता बघू शकता तुम्ही, याला किती भारी कलर आला आहे. तर या माझ्यासोबत चहा प्यायला. आता मी चहा ओतून घेते कपामध्ये. सॉरी, एका पेल्यामध्ये चहा ओतून घेते. आमच्याकडे कप नाही आहेत, पेलेच आहेत कारण कप काय आमच्या हातून टिकत नाहीत. आता पेल्यामध्ये आम्ही चहा मस्तपैकी गरम गरम ओतून घेतला आहे. आणि चला चहा घेऊया आपण आता. बाय बाय.